नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरामध्ये पुणे विभागीय उपसंचालक या कार्यालयाजवळ बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपल्याबरोबर उपोषण करते साहेबराव साळुंके, त्यांच्या पत्नी यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी जे तुम्ही बेमुदत आमरण उपोषण ठेवलेले आहे, काय आंदोलनाबद्दल काय सांगाल तुम्ही? आंतरभारतीय विद्यालय कुर्डवाडीत बेकायदेशीर शिक्षक भरती केलेले आहे। कधी कळालं तुम्हाला बेकायदेशीर? कशावरून बोलता तुम्ही? आमच्याकडे पुरावे आहेत ना त्यांच्याबद्दल, मान्यता आहे त्यांना। एकाच शाळेवर दोन मान्यता घेतलेल्या आहेत त्यांनी एकाच कालावधीत। ते पुरावे सादर केले आम्ही शिक्षण अधिकाऱ्याला, सचिन जगताप सोलापूर। त्यांनी कारवाई करतो म्हणले, 2 वेळा सुनावणी घेतली आणि ज्यावेळेस आम्ही सिद्ध करून दाखवलं हे बेकायदेशीर आहे त्यावेळेस आम्हाला 2 महिने झालं इतिवृत्त दिलं नाही सुनावणीचा किंवा कारवाई करतो शाळेवर जाऊ म्हणून। आम्हाला 2 महिन्यात 8 दिवस थांबा, 10 दिवस थांबा, वेळोवेळी आम्हाला म्हणजे हे केलं त्यांनी त्यांची म्हणून आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आपण डिप्युटी डायरेक्टर साहेबांशी आम्ही उपोषणला बसलो। तुम्ही पण शिक्षक आहेत का? तुम्ही कोणत्या विभागामध्ये कार्यरत आहे? मी शिपाई म्हणून होतो। मी 1/6/2005 लागलो होतो। माझा 15ला ॲक्सिडेंट झाला। 15ला ॲक्सिडेंट झाल्यावर मी उपचार घेऊन शाळेत रुजू व्हायला गेलो। तर शाळेत रुजू व्हायला गेल्यावर सचिवाने मला येऊ दिलं नाही शाळेत। माझ्या सह्या बंद केल्या त्यांनी आणि मला ॲक्सिडेंटमध्ये दिसायचं कमी आलंय। यांना अपमानास्पद वागणूक दिली आणि वेळोवेळी शाळेत यायला म्हणजे नकारच केला त्यांनी त्यावेळेस पण। आणि त्याच्यामुळं 2015ला ॲक्सिडेंट ह्याचा झाल्यानंतर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण शाळेत सचिवांनी काही येऊ दिलं नाही प्रकाशाने। अच्छा, ॲक्सिडेंट झालं त्यावेळेस तुम्ही पत्रव्यवहार केला होता ना शाळेवर? पत्रव्यवहार केला पण त्यावेळेस त्या शाळेची रीत अशी होती की पत्र घ्यायचे पण पोच कधीच द्यायची नाही त्या शाळेत। त्याच्यामुळे आम्ही अर्ज वेळोवेळी केले पण त्यांनी असं म्हणजे दिलंच नाही, माघारी पोच आम्हाला दिलीच नाही कधी। त्याच्यामुळे आमच्याकडे आता पुरावाच नाही की आम्ही त्यांना शाळेला दिलंय म्हणून। आता म्हणजे तुम्ही अपंग असताना तुमच्यावर अन्याय झाला असं पण झालं? हां, आणि ही बोगस भरती ह्यांनी केली। अजून तुम्ही कुठं पाठपुरावा केलेला आहे? जिल्हा परिषद सोलापूरला आणि इथं पण आम्ही वेळोवेळी सीओ मॅडम, संचालक, आयुक्त सगळ्यांना भेटून आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केले। तर तुमचं आता बेमुदत जे आमरण उपोषण तुम्ही ठेवलेलं आहे किती दिवस चालणार आहे? साहेब कधी आम्हाला ह्यांच्यावर जर कारवाई केली, पत्र दिलं तर आमचं उपोषण आम्ही माघार घेणार, नाहीतर असंच चालू ठेवणार। आता तुमचे हे जे उपोषण तुम्ही बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी ठेवलेलं आहे, याची प्रमुख मागणी काय असणार तुमची? आमची मागणी काहीच नाही, यांनी शासनाला फसवून यांनी शासनाचा पगार खाल्लेला आहे, मग शासनाची फसवणूक होणी एवढीच आमची मागणी आहे, बाकी काहीच नाही। पगार त्यांनी परत शासनाला भरावा आणि तुम्हाला परत नोकरी वगैरे नाही, आमचं तसं काही मतच नाही आमचं। तुम्ही अपंग असताना आता तुम्हाला नोकरीवर लागायचं नाही, परत नाही लागायचं, मग त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, प्रमुख मागणी। चौकशी होऊन कारवाई झाली। हां बाबाच्या ठिकाणी उपोषण झालेले, ते या उपोषणासाठी आपला पाठिंबा आपण दर्शवत, काय सांगाल त्याबद्दल? आंतरभारतीय विद्यालय कुर्डवाडी या ठिकाणी अमर साहेबराव साळुंके यांच्यावर जो झालेला अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज उपसंचालक पुणे या ठिकाणी यांनी आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे। आज या ठिकाणी आंदोलन करत असताना आज शिक्षण मंडळ हे जातीने लक्ष घालत नाही आहे, उपसंचालक यामध्ये लक्ष घालत नाही आहे, टाळाटाळ करत आहे। तर हे साळुंके साहेबांना आज मिशन ऑफ आंबेडकर सामाजिक संस्थेच्या वतीने मी स्वतः अरुण भालेराव, संस्थापक अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा, या आंदोलनास त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करतो आणि त्यांच्या या आंदोलनास बळकटी देऊन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत यांच्या पाठीशी उभं राहून यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांना तन मन धनाने आम्ही सहकार्य करू। आज या ठिकाणी आंतरभारतीय विद्यालय कुर्डवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये जे आंतरभारतीय विद्यालयामध्ये जी भरती झालेली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी या ठिकाणी आंदोलकांची भूमिका आहे। कॅमेरामॅन यशवंत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज मराठी।